खाडीपट्टा वासियांची पाणीपट्टी माफ करण्यासाठी करणार प्रयत्न। कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांचे आश्वासन। जलशुद्धीकरण केंद्राचे नामदार गोगावले यांनी केले लोकार्पण। जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा सावंत आणि पाचकर यांनी घेतला खरपूस समाचार। खाडीपट्टा हा दुर्गम आणि ग्रामीण पट्टा असून येथील 21 गावातील नागरिकांना गेली 3 दशके खैरे धरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे। मात्र येथील नागरिकांकडून खैरे धरणाचे हे पाणी मोफत मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असून पाणीपट्टी माफ करण्यासाठी माझे प्रयत्न असतील, असे कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी खाडीपट्ट्यातील खैरे येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी खाडीपट्टा वासियांसमोर बोलताना आश्वासन दिले। खैरे येथील जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते केल्यानंतर त्यांनी स्वतः तेथील पाणी प्राशन केले। यावेळी रोहन येथे एका छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर नामदार भरतशेठ गोगावले यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रशांत भांबरे, कार्यकारी अभियंता हेमंत नागदे, उपअभियंता प्रशांत पांढरपट्टे, नायब तहसीलदार जलजीवन मिशन योजना ठेकेदार रेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, पंचायत समिती माजी उपसभापती सोहेब पाचकर, महाड तालुका संपर्क प्रमुख इक्बाल चांदले, महाड विधानसभा संघटक एकनाथ सुकुम, विभाग प्रमुख कृष्णा सुकुम तसेच उद्योगपती सीताराम उबारे यांच्यासह खाडीपट्टा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या योजनेतील मुख्य जबाबदारी असणाऱ्या जिल्हा परिषद अधिकारी यांच्याकडून नागरिकांची पिळवणूक होत असून अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे सांगून यापूर्वी गढूळ पाण्याचा पुरवठा होत होता, मात्र आजपासून सगळ्यांना स्वच्छ जल पुरवठा होईल। भविष्यात खैरे धरणातील गाळ काढण्यासाठी भरीव निधी मंजूर करण्यात प्रयत्न करेन असे देखील नामदार भरतशेठ गोगावले यांनी आश्वासन देऊन राष्ट्रीय महामार्गाचे काम देखील तत्परतेने सुरू आहे, ते देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असा विश्वास त्यांनी उपस्थित शेकडो नागरिकांना यावेळी दिला। पंचायत समिती माजी उपसभापती सोहेब पाचकर यांनी देखील या योजनेअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी यासाठी आपल्या तुफान फटकेबाजी भाषणाला सुरुवात करून जलजीवन मिशनचे काम आतापर्यंत 70% पूर्ण झाले असून उर्वरित काम हे मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल असे आश्वासन देऊन सुमारे 32 कोटी निधीची ही योजना नामदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्यासाठी मंजूर करून घेतली। याबद्दल नामदार भरतशेठ गोगावले यांचे आभार व्यक्त केले। जलशुद्धीकरण केंद्राचे आज लोकार्पण झाले असले तरी ही योजना पुढे जिल्हा परिषद राबवणार असल्याने जिल्हा परिषदेचे देखभाल दुरुस्ती ठेकेदार यांचे या योजनेवर पूर्ण दुर्लक्ष झाले असून कोणतेही काम त्यांच्याकडून होत नसल्यामुळे त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी नामदार भरतशेठ गोगावले यांच्याकडे पाचकर यांनी मागणी केली। उपविभाग प्रमुख शीतल बिचारी यांनी उपस्थितांचे आभार मानले। रिपोर्ट रायगड तक। 32 कोटीची नळ पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास किती काम बाकी राहिले? 30% काहीतरी काम बाकी आहे, ते पूर्ण करू। आपले कोल्हापूरचे ठेकेदार एक चांगले व्यक्तिमत्व आहे, काम करत आहे, ज्यांचे मगाशी रितू शेट्टी नावं घेतलेली आहे, ज्यांच्याकडे काम पाण्याची जबाबदारी दिली होती प्रादेशिक योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला, तर त्यांचा जय महाराष्ट्र करायचं ठरलं ना, त्यांचा 100% जय महाराष्ट्र करूया। कारण आम्हाला काम करणारे पाहिजे, नुसतं वैयक्तिक स्वार्थ साधणारा आम्हाला माणूस नको आहे। कारण आमच्या लोकांना, महिलांना, भगिनीला जर व्यवस्थित त्यांनी पाणी दिलं तर आमचं काय म्हणणं नाही। पण एवढे वर्ष जास्त, कारण रोज डाळ भात खाऊन कंटाळा येतो, कधीतरी आमटी बिमटी लागते ना तिखट, किंवा बुधवारी रविवारी जरा वेगळं पण लागतं आपल्याला, तर त्याचा बदल करू लागतो त्याचा। आणि जे अधिकारी आज काय कारण सुद्धा योग्य कारण असेल तर ठीक आहे, परंतु जर चीफ इंजिनियर येऊ शकतात, एक्झिक्युटिव्ह येऊ शकतात आणि तुम्ही डीई जर येऊ शकत नसाल तर मग तुमचा विचार आम्हाला तर कळवलं होतं का नाही व्यवस्थित? त्या अडचण कोणी सांगितली होती का? बरं ठीक आहे, ते काय बाकी असेल ते बघा। रविवारचा दिवस तर सुट्टीचा, आज गणरायाचा संकष्टीचा पण दिवस आहे, आज आमचा रविवार फुकट गेलाय, कारण आज संकष्टी असल्यामुळे आम्ही काय वशाट काय खात नाही, म्हणून हे आमचे आपलं काय बनवे खातो आम्ही। तर म्हणजे असो, एक चांगले अधिकारी आपल्याला मिळालेले आहेत। साहेब, आमचा हा समुद्रपट्टीचा भाग आहे, डोंगरपट्ट्याचा भाग आहे, आणि त्यातूनच हे असं एक पाणी आलं, ते पण थोडं घडूळ आलं, त्याचा काय काढायचं आहे, त्याच्यावरती ते काय प्रक्रिया करावी लागेल। तर काळ जर जास्तीत जास्त प्रमाणात काढला तर मला वाटतं एवढं मोठं फिल्ट्रेशन पण करायची आवश्यकता लागणार नाही। पाणी तर स्वच्छ दिसतंय वरती, परंतु ज्यावेळेला पाऊस खेचलं जातं त्यावेळेला जे घडूळ पाणी येतो, तर त्यासाठी आपण पुढच्या टप्प्यामध्ये स्पेशल गाळ काढण्यासाठी काय करावं लागेल ते सांगा, ते आपण विचार करूया।
तर मंडळी ही योजना परिपूर्ण करून देण्याची जबाबदारी घेतो. त्याचबरोबर काही गावांना मला वाटतं पाणीपट्टीची माफ आहे. हा, आणि जे काही गाव आहेत त्याला पण 90% एमआयडीसीने बनावी मागणी राहिली. टोटल योजनेला एमआयडीसीने दासगाव दाभोळ कितीने पलीकडे पण ठरवलेलं आहे. एक मीटिंग घेतो तुमची उद्योग मंत्र्यांच्या सोबत, त्यांचे अधिकारी, इथले अधिकारी साहेब येतील आणि हे सगळं आपण त्यांना उपयुक्त कळवू. आणि जे काय आपल्याला तुम्हाला सगळ्यांना जे काय पाणीपट्टी माफ करायची आहे त्याचा उपयोग काय कराल का आम्हाला? आम्ही एकच विनंती आहे, आम्ही काम करतोय ते बोलतोय. आम्ही